जय असो। सुषमा ताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शोभा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे झाड़ू आगे झाड़ू। जय भीम, जय हिंद, नमस्कार. मी सुषमा कांबळे. मी आम आदमी पार्टीची नागपूर महिला अध्यक्ष आहे. यासोबतच प्रभाग 33 ड वार्डातून मी निवेदन दिलेलं आहे. आणि एजेंडा असा आहे सर की गेल्या 15 वर्षापासून सरकार इथे चालून राहिलेली आहे. अल्टरनेट सुरू आहे, जसं बीजेपी काँग्रेस आणि विकासाच्या नावावर पूर्ण झिरो बंटा बोर्ड आहे पूर्ण. आज नुसतं रस्त्याच्या नावाखाली आपण यांनी डांबर रस्ते टाकून दिलेले आहेत, ते पण 3-3 वर्षांनी उखडतात. डांबर रस्ते खोदून याने सिमेंट रोड जे टाकलेले आहे, सिमेंट रोडाचा अर्थ काय होतं? 15 वर्ष चालायला पाहिजे हा उद्देश होता, पण खरंच 15 वर्ष चालत आहेत का सिमेंट रोड? हार्डली. आता मी हा सामोरच्या रोडवर मी एक उदाहरण देते आहे. या चौकात थोडंसं पुढे गेलं ना, चौकामध्ये इलेक्शन जसं डिक्लेअर झालं तेव्हा तो डांबर रस्ता, डांबर टाकण्यात आलेला आहे. या तेव्हापासून म्हणजे वर्ष-दीड वर्षापासून लोकांना अतोनात त्रास व्हायचा, पाणी पडायचं, तिथे चिखल जमा व्हायचे, कितीतरी ॲक्सिडेंट झालेले आहेत. हा विकास आहे आपल्या याचा. त्याच्यानंतर गलोगली रस्ते बंद आहेत, लाईटं बंद आहेत, सगळे रस्त्याची लाईटं सगळे बंद आहेत. गार्डनामध्ये ड्रग्स सेवन सुरू आहे. लोक अक्षरशः इथे बसलेले असतात नशेमध्ये. याची कंप्लेंट अजनी पोलीस स्टेशनला बरेचदा दिलेली होती. तो एक आहे, त्याच्याबद्दल काही ॲक्शन घेतली जात नाही. प्रशासन नुसतं यांच्या हाताखाली असतं, फक्त घेतात, कंप्लेंट घेतात. आमच्यासारख्या लोकांचे जर विचार हे लोक करत नाही किंवा आमची कंप्लेंट जर हाताळत नाही तर खरंच विचार करा सर्वसाधारण माणसांचं काय हाल होत असेल. यानंतर आम्ही जयभीमनगरच्या एका एरियामध्ये गेलो. त्यांच्या वर्षभर 12ही महिने सांडपाण्याचं पाणी त्यांच्या दारामध्ये पडलेलं असतं. किती त्रासलेले लोक आहेत ते. अतोनात कंप्लेंट करून सुद्धा म्हणे त्यांचा तो प्रॉब्लेम शॉर्ट आउट झालेला नाही. त्यानंतर आपण कुजलाल पेठचं एक उदाहरण घेतलं. नाल्याचं पाणी, नाला लिकेज झाल्यामुळे नाल्याचं पाणी अक्षरशः त्यांच्या नळाच्या पाण्याला येतो. नाल्याचं पाणी, गटरचं पाणी. आणि याच्यासोबत विहिरी जर का त्यांनी खोदली तर विहिरीला पण तो पाणी येतो. त्यांनी कंप्लेंट केली नसेल. हे 15 वर्षापासून हे सगळं आहे. आणि आता महाराष्ट्रापासून, तर महाराष्ट्राचं जर घ्या पण मी नागपूरचं उदाहरण देते. 5,000 ते 7,000 गव्हर्नमेंट स्कूल पूर्णपणे बंद झालेले आहेत. हॉस्पिटलच्या नावाखाली MRIची मशीन लावणी मेडिकलमध्ये आम्ही मध्ये एक आंदोलन केलेलं होतं. त्यासाठी 500 रुपये सर्वसाधारण माणसं, मेडिकलमध्ये जाणारा व्यक्ती कोण आहे? एक साधारण व्यक्ती असतो BPL कार्डवाला, तो तिथे जातो. त्याला 500 रुपये MRI मशीन द्यायची गरज काय आहे? मग तो जर द्यायची आहे तर तिथे कशाला देणार ना? असते पैसे तर बाहेर ट्रीटमेंट केलेली असती. ते एवढे पैसे येते. पण यामध्ये प्रशासन कुठल्याच प्रकारचं इंटरफेअर करत नाही, कारण ह्यांना पॉलिटिकल लोकांचं प्रेशर यांना बनलेला असतो. यांना टॅक्स सगळ्याकडून पाहिजे. पाण्याचं तुम्ही बघला ना, OCWने आता किती प्रमाणात युनिट वाढवलेलं आहे. माझ्या घरी स्वतः 20,000चं बिल आलेलं आहे. इलेक्ट्रिकचं बिलामध्ये युनिट वाढलेलं आहे. इलेक्ट्रिकचं बिलमध्ये काय असं काय करावं लागतं? म्हणजे असं काय आपल्या इथलेच कन्झप्शन आहे सगळंच काही? इलेक्ट्रिकच्या बिलामध्ये ग्रोथ आहे, पाण्याच्या बिलामध्ये ग्रोथ आहे, शाळा बंद झालेल्या आहेत. हे सगळे अतोनात प्रश्न 15 वर्षापासून, हे जास्त वर्षापासून सुरू आहेतच. पण हे वाढून राहिलेले आहेत, आणखी कमी व्हायच्या बदली. आपल्या मुलांच्या जे मुलं आहेत एज्युकेटेड झालेसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात फीस देऊन जर पासआउट होऊन राहिलेले आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आहे. आपण फक्त म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर मोठं झालं आहे, सगळं मोठं झालेलं आहे, पण कुठे काम कुठे आहे? एवढं मोठं मिहानसारखं प्रोजेक्ट. तुम्ही बोलले तर काय केजरीवाल साहेबांनी दिल्लीमध्ये जसं एज्युकेशन पॅटर्न राबवलेलं आहे, तर काय नागपूरकरी अपेक्षित आहेत का? नक्कीच आहे. आमच्यासारखे जे व्यक्ती आहेत, आम्ही इमानदारीने काम करणारे लोक आहोत आणि त्याच मोटोवरती आम्ही इथे काम करायला आलेलो आहेत नागपूरमध्ये. पण एज्युकेशन सिस्टममध्ये जे बदल केजरीवाल साहेबांनी दिल्लीमध्ये आणलेला आहे, तोच बदल घडवायला आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत. आणि आम्ही तयार आहोत घडवायला. आम्हाला एक संधी पाहिजे आहे स्वतःला प्रूफ करण्याची. म्हणजे तो पॅटर्न आम्हाला नागपूरमध्ये आणण्याची एक संधी मिळाली तर आम्ही नक्कीच तो बदल घडवून देऊ. आम्हाला एक संधी पाहिजे आहे फक्त. मतदारांना मी हे आवाहन करते आहे, बघा तुम्ही आता प्रत्येकाला संधी दिली, काँग्रेसला दिली, BJPला दिली, आम्हाला एकदा संधी बघा देऊन. आम्ही जो पॅटर्न दिल्लीमध्ये जे राबवलेला आहे तो पॅटर्न आम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये राबवू इच्छितो. आणि आता मी नागपूरमध्ये आम्ही जे सुरू केलेलं आहे, नागपूरमध्ये आम्ही असंही सरकारमध्ये नसताना मी बरेच प्रकारे मोठे मोठे आंदोलन घेतलेले आहे. पण आम्हाला एक संधी जर दिली तर आम्ही ते सक्षमपणे राबवून दाखवू, लोकांसाठी काम करू. जे मी प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले त्या प्रॉब्लेमवरती काम करू आणि आम्ही मिळून काम करू. मला असं हे नाही म्हणायचं आहे की आम्ही जनतेचा साथ असणं आवश्यक आहे. जनताने जर आम्हाला साथ दिली तर आम्ही जे काही मॅनिफेस्टोमध्ये आम्ही एक उदाहरण, एक पॉईंट जे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये मेन्शन केलेले आहे त्यावर आम्ही पुरेपूर खरेखुर उतरण्याचा प्रयत्न उतरूच आणि प्लॅन नक्की सक्सेस करू. एक साथ हवी तुमची सर्वांची. आम आदमी पार्टीचा जय हो, आम आदमी पार्टीचा जय हो. सांगू तर संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही जिथे जिथे जात आहे
तिथे जनतेकडून आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मागील 15 वर्षापासून जे नागपूर महानगरपालिकेचे सत्ताधारी वर्ग आहे, अक्षरशः जनता यांच्यापासून त्रस्त झालेली आहे. यांच्याबद्दल त्यांच्या मनात एक चीड निर्माण झाली आहे. आम्ही त्यांच्याशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा आतुरतेने ते आमची वाट बघत होते ते, की बाबा कोणी ना कोणी येईल, आमच्याशी संपर्क साधेल. आणि त्यांना जेव्हा मी भेटलो त्यांच्यामधला जो उत्साह पाहून आम्हाच्यामध्ये जो उत्साह आला, आता अक्षरशः या प्रभागामधले जे वोटर्स आहेत त्यांनी आता आम आदमी पार्टीचा झेंडा घेऊन हातात घेऊन ते आता कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये येत आहेत. ते अक्षरशः पेटून उठले आहेत की आपल्याला या प्रभागातून ह्या 2 आम आदमी पार्टीच्या सीट आपल्याला काढायचे आहेत. त्यांचा उत्साह पाहून आम्हाला आता असं वाटायला लागलं की निश्चितच 16 तारखेच्या निकालामध्ये या प्रभाग क्रमांक 33मधून मॅडम आणि आमची सीट ही नक्की निघणार आहे. कार्यकर्त्यांचा तो जो साथ आहे तुम्ही बघू शकता, मागे आमच्या मागे किती कार्यकर्ते आहेत. इतर पक्षांमध्ये तर कार्यकर्त्याचा अभाव आहे, त्यांना पैसे देऊन कार्यकर्ता बोलावं लागत आहे. पण आम्हाला असं कोणत्याच प्रकारचं आम्हाला प्रलोभन द्यावं लागत नाही आहे. लोक निस्वार्थ भावनेने आम आदमी पार्टीला जुळत आहेत. निस्वार्थ भावनेने ते आम आदमी पार्टीचे ध्येयधोरणं पाहिले आहेत त्यांनी. दिल्ली असो, पंजाब असो, त्यांनी आम आदमी पार्टीचे त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं आहे, शिक्षण व्यवस्था असो, रोजगार असो, या मग स्वास्थ्य केंद्र असो, याच्यात बराचसा त्यांनी जो पाहिला आहे त्याच्याच जोरावरती ते आम्हाला म्हणतात की बाबा तुम्ही इथून एवढं लेट का आले इथे, तुम्ही लवकरात लवकर इथे निवडणूक लढायला पाहिजे होते. लवकरात लवकर तुम्ही निवडणूक लढले असते तर कदाचित आम्हाला भाजपाला एवढा दिवस आम्हाला सहन करावं लागलं असतं. काँग्रेस तर इथे कुठेच मैदानात दिसत नाही आहे आणि आहे तर फक्त आमची सरळ थेट लढत आहे सत्ताधारी वर्गाशी. आणि जनता आमच्यासोबत आहे तर निश्चितच 16 तारखेच्या निकालामध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवारीतून विजयी होणार आहे आणि मी आतापासून घोषणा देत आहे. आम आदमी पार्टीचा जय हो. आम आदमी पार्टीचा जय असो. जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो. भारतीय संविधानाचा जय असो. लढेंगे जीतेंगे. लढेंगे. जीतेंगे. केजरीवाल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. केजरीवाल साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आम आदमी पार्टीचा, जय असो. आम आदमी पार्टीचा जय असो. असा कसा येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. असा कसा येत नाही. आल्याशिवाय राहत नाही.